गरम होतंय? माझ्या अर्थ तुम्हालाही गरम होतंय? अहो मंडळी, या वेळेस गरमी एवढी वाढलेली आहे की तुम्हाला काय, मला सुद्धा खूपच गरम होतंय। मग या गरमीमध्ये थंड काहीतरी प्यावंसं वाटतं, एसी मध्ये बसावंसं वाटतं किंवा थंड असे कपडे घालावेसे वाटतात की ज्याने आपल्याला गरमी होणार नाही। गरमी तर खूपच वाढलेली आहे, पण मी अजून समर कलेक्शन घेतलेलं नाहीये की माझ्या वॉर्डरोब मध्ये अजून समर कलेक्शन आलेलं नाहीये, तर मला आज तेच घ्यायला जायचं आहे। सो माझ्या बरोबर तुम्हीही चला आणि तिथे आपण मिळून एक्सप्लोर करूया की कोणते कपडे समर कलेक्शन मध्ये आलेले आहेत। मग ते कुर्तीज असतील, ड्रेसेस असतील, कॉर्डेड सेट असतील किंवा अजूनही काही असतील जे मला पण घ्यायचे आणि माझ्यातर्फे मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की कोणते कपडे मार्केटमध्ये सध्या आलेले आहेत। जशी मला स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते तशीच तुम्हाला सुद्धा आवडतच असेल। सो माझ्या बरोबर तुम्हीही चला आणि हॅलो हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या या तिसऱ्या ब्लॉग मध्ये। सो तुम्ही पण चला माझ्या बरोबर ती प्लेस, ते स्ट्रीट शॉपिंग एक्सप्लोर करायला। चला तर मग। शेवटी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मला आज वाटलं नव्हतं की मला ह्या ब्लॉगचा एंड आज करायला मिळेल, कारण प्रचंड ट्रॅफिक होती। मी जवळजवळ 2 तास ऑटोमध्येच होती। ॲक्च्युली मी मेट्रो घेऊन येऊ शकले असते, पण माझ्याकडे भरपूर सामान होतं, त्याच्यामुळे मला मेट्रोचा हा पर्याय
योग्य नाही वाटलं. मला असं वाटलं की मी ऑटोने गेले तर लवकर पोचेन, पण नाही, 2 तास मला ऑटोमध्ये लागलेच. आता किती वाजले? 11:15. मी जस्ट 5 मिनिटापूर्वीच घरी आलेली आहे. आणि राहिला प्रश्न तिकडचं शूट करायचं, तर तिथे सुद्धा प्रचंड गर्दी होती. त्याच्यामुळे मला जमेल तितकं आणि जमेल जसं मी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी घेऊन आलेली आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. तर आणि मी ह्या ब्लॉगचा मी जे काही कपडे घेतले किंवा जे काही कलेक्शन म्हणजे तिथे होतं आणि मी कोणतं खरेदी केलं याचा मी ब्लॉग नक्की बनवेन. कारण खरंच मला खूप सुंदर सुंदर आणि खूपच छान कपडे मिळालेले आहेत. आणि त्याच्या किमती काय होत्या आणि कशा होत्या त्याही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग जेव्हा येईल तो स्पेशल त्याच्यासाठीच असेल, तर तो मी नक्की बनवेन. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि असंच प्रेम करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.